भाजपा आमदार प्रसाद लाड बोलतायत, थेट जाऊयात. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की सन्माननीय मनोजदादांच्या आंदोलनाला कोणी विरोध केलेला नाही. उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीमध्ये आंदोलन मुंबईत करू नका हे जे वर्डिक्ट दिलंय, तरी पण त्याच्या विरोधात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने एक दिवसाची त्यांना परवानगी दिलेली आहे. यासाठी पहिल्यांदा तर मुख्यमंत्र्यांचा आपण आभार मानलं पाहिजे की आमच्या समाजाच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावरती त्यांनी परवानगी दिली आहे. 5,000 लोक येऊ शकतात अशा प्रकारची ती परवानगी आहे. मी प्रत्येक वेळेला एक गोष्ट सांगितली आहे की मनोजदादांना देखील मी म्हणतो, आपल्या माध्यमातून सांगतो की आंदोलनाने विषय संपणार नाही, तो तर चर्चेने सुटेल. आणि चर्चेने जर आपल्याला विषय सोडवायचा असेल तर निश्चितपणे त्यासाठी एक उपसमिती बनवली. विखे पाटील साहेब त्या उपसमितीचे प्रमुख आहेत. मला वाटतं उदय सामंत साहेब त्या समितीमध्ये आहेत, अनेक नेते त्या समितीमध्ये आहेत. तर त्या समितीच्या माध्यमातून चर्चा करून दादांचे जे विषय आहेत, ज्या बाबतीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी काही GR दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे, मला वाटतं की या चर्चेतनं त्यांनी तो विषय सोडवावा. आणि आंदोलनाची तुमची तीव्र दगदगता आम्ही पाहतोय, टी व्हीवर देखील पाहतोय. आम्ही तर त्यांना हेही म्हटलं होतं की तुम्ही मुंबईत आलात तर मुंबईत आम्ही तुमचं स्वागत करू, परंतु त्यांना जर आम्हाला ती संधी द्यायची नसेल तर माझी त्यांना विनंती आहे की आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वच तुमच्याबरोबर आहोत, सरकार तुमच्याबरोबर आहे, परंतु चर्चेतून विषय सुटला तर निश्चितपणे ते योग्य होईल. आंदोलनातला एक तांत्रिक मुद्दा असा आहे परवानगी बाबतीतला की आझाद मैदानात एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी मिळते. एकच मिनिट उशिरा आला जरा थांबा. तर एका दिवसाच्या आंदोलनाला परवानगी मिळते आणि मग त्यानंतर ती परवानगी वाढवली जाते. तर हे एका दिवसाचं आंदोलन पुढे वाढेल का, त्या बाबतीतली सरकारची? नाही, मला असं वाटतं की काल जरांगे पाटील साहेबांना, काल विखे पाटील साहेबांनी भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उदय सामंत आणि त्यांचं गणपतीच्या उत्सवामुळे संपर्क होऊ शकला नाही. हे मी मीडियाच्या माध्यमातून ऐकलं. मी आज सकाळी देखील विखे पाटील साहेबांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागला नाही. पण निश्चितपणे त्यांचा फोन येईल. आम्ही देखील त्यांना विनंती करतोय की समिती जी तुमच्या नेतृत्वाखाली केली आहे त्यामध्ये माननीय मनोजदादाचे विषय काय, मनोजदादाची मागणी काय, ती मागणी तुम्ही निश्चितपणे ऐकून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ती सांगितली पाहिजे. हायकोर्टाने परवानगी नाकारल्यानंतर सरकारने त्या बाबतीतली परवानगी दिली. हायकोर्टामध्ये ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निश्चितपणे दादाच्या आंदोलनाच्या बाबतीत समिती, उपसमिती, समिती आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील आणि दादांना कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही, दादांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील काळजी राज्य सरकार घेईल याची मला खात्री आहे. नाही, आता जरांगेंच्या संदर्भात पाहिलं तर त्यांचा रोख हा फक्त मुख्यमंत्र्यांवर दिसून येतो. जी काही टीका दिसते, हे बघा, राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच असतो. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्याला जबाबदार धरलं जातं. कदाचित त्या दृष्टिकोनातून ते मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत असतील. पण पुन्हा एकदा मी मनोज जरांगे पाटील साहेबांना सांगू इच्छितो की राज्याचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, निलंगेकर पाटील मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुख सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले, 9 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री होते. त्यामुळे या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या आज पिढीतली लोक जी राजकारणात आहेत यांना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात का की 1980 किंवा तिंबवना त्याच्या आधीपासून चालू झालेलं मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली? आजही मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो, माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय नाना पटोले असतील किंवा आताचे त्यांचे काँग्रेसचे सपकाळे अध्यक्ष असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील जे काँग्रेसचे नेते आहेत, यांनी स्पष्ट भाषेत लिहून द्यावं किंवा चॅनलच्या समोर येऊन सांगावं की कुणबी जे मराठा आरक्षण आहे आम्ही कुणबीमध्ये बसवून देऊ. हे त्यांना सरसकट बसवून देऊ हे त्यांना विचारायला तयार नाहीत आणि ते उत्तर द्यायला तयार नाहीत. आणि आमची प्रामाणिक भूमिका ही आहे की समाजाच्या बरोबर आम्ही आहोत. फक्त माननीय देवेंद्रजी फडणवीस मराठा समाजाचे नाहीत म्हणून त्यांना तुम्ही टार्गेट करू नका. आणि हे देखील विसरू नका की राज्यात जर कोणी आरक्षण जर कोणी दिलं असेल तर 50 वर्षाच्या इतिहासानंतर, 40-45 वर्षाच्या इतिहासानंतर ते आरक्षण माननीय देवेंद्र फडणवीसांनी दिलं. त्यासाठी हायकोर्टात लढले. हायकोर्टानंतर माननीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आरक्षणाचा लढा सुप्रीम कोर्टात गेला. त्या बाबतीतला देखील इतिहास आपल्याला माहिती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये वकील न देणं, ब्रीफिंग न देणं, आयोगाची माहिती न देणं, सत्य परिस्थिती मराठा समाजाची न सांगणं, अनेक गोष्टी त्यामध्ये घडल्या गेल्या. त्यामुळे मनोज दादांना आणि त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझी हीच विनंती आहे की एकदा तरी तुम्ही शरद पवार साहेबांना
उद्धव ठाकरे साहेबांना आणि काँग्रेसच्या नाना पटोले किंवा त्या लोकांना तुम्ही एकदा तरी हा प्रश्न विचारा की तुमच्या आरक्षणाच्या बाबतीतली तुमची भूमिका काय. त्यालाच विचारतो कारण तर जरांगेंनी आंदोलन न करता चर्चेतून मार्ग काढावा असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. हायकोर्टानं परवानगी नाकारूनही सरकारनं 1 दिवसाची परवानगी दिली. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाला कुणाचाही विरोध नाही असं लाड म्हणाले.